नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील श्रीराम पेट्रोल पंप ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मार्गावरील उघड्या गटारी आणि मोठ्या खड्ड्यांमुळे पावसात नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र पांडुरंग गायकवाड यांनी केला आहे. या मार्गाची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते, असे त्यांनी सांगितले. मी सामाजिक कार्यकर्ता देवेंद्र पांडुरंग गायकवाड आज श्रीराम पेट्रोल पंप छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ पाण्याचा डबकं 2 दिवसापासून रिमझिम पावसाची झडते असताना धुळे शहरामध्ये मुसळधार पाऊस न होता आज 2 दिवसापासून फक्त पावसाला सुरुवात झाली. परंतु धुळे शहरामध्ये रहदारीचा मार्ग श्रीराम पेट्रोल पंप या ठिकाणी अनेक मातंबर, आमदार, खासदार, नगरसेवक, प्रशासनाचे काही अधिकारी व कर्मचारी या ठिकाणीवरून जात असतात. परंतु या ठिकाणी जात असताना यांच्या काही डोळ्यांमध्ये काही गेलेलं आहे का? इथं पाण्याचं एवढं मोठा डबकं साचलेलं आहे. परंतु हे फक्त महानगरपालिकेवरती एकामेकावर विरोध करायचा आणि टीका करायची. धुळे शहराच्या विकासावर कोणीही बोलायला तयार नाही आहे. आज तुम्ही बघताय पाण्याचं डबकं इतकं साचलेलं आहे. रिमझिम पाऊस चालू असताना सुद्धा या ठिकाणच्या गटरीसुद्धा चोरले गेलेले आहे. महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी हे फक्त सत्ता भोगतान पैसे जनतेची लूट करताय. विकासाच्या मुद्द्यावरती बोलायला कोणीच तयार नाही. जर धुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जर पाऊस झाला तर किती नुकसान होऊ शकतं. आता 2 दिवसाचं नुसतं एकदम रिमझिम पाऊस चालू आहे तरीसुद्धा अशी परिस्थिती निर्माण झालेली श्रीराम पेट्रोल पंपाजवळ. या ठिकाणावरनं अक्षरशः त्या पाण्याच्या डबक्यामध्ये एक म्हातारी आजी पडून गेली. परंतु अतिशय मोठी दुर्घटना घडल्यावरती प्रशासन व सत्ताधारी लक्ष देतील का? सत्ताधारी फक्त हे मोठे मोठे आश्वासन आणि जनतेची दिशाभूल करण्यासाठी हे फक्त मतदान मागण्यासाठी येतात का? धुळे शहराच्या विकासावर कोणताच सत्ताधारी बोलायला तयार नाही आहे. परंतु याच्यावर टीका करायची, त्याच्यावर टीका करायची. अरे तुम्ही तुमच्या गल्लीचं काम करू नाही शकत आहे तर तुम्ही धुळे शहराचा विकास केव्हा करतील, असा प्रश्न जनतेमध्ये निर्माण झालेला आहे आज. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.